गुड मॉर्निंग. आपण मागच्या तासाला ॲडिशन, सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन ऑफ पॉलिनॉमियल हे पाहिलं होतं. आजच्या तासाला आपण डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल. आता डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियलच्या दोन पद्धती आहेत. एक आपण नेहमी जो भागाकार करतो ती पद्धत आणि दुसरी जी आहे ती सिंथेटिक डिव्हिजन आहे. आधी आपण काय करूया, साध्याचा भागाकार पद्धती आहे ते घेऊयात. त्याचे 2-3 घेणार आहे कारण ती काही महत्त्वाची नाही एवढी. आपल्याला सिंथेटिक डिव्हिजन फार महत्त्वाची आहे. तर पहा, डिवाइड 2 + 2x² डिवाइडेड बाय x + 2. त्यानंतर त्याची गणित पद्धती कमी दिलेली. पहा, x³ - 64 डिवाइडेड बाय x - 4. त्यानंतर 5x⁵ plus 4x⁴ 3x⁵³ 2x² plus 2 असं आहे. पहा, अशा पद्धतीने 3.2 मधलं मी 5वं गणित पूर्ण गणित घेतलेली आहेत. तर पाहूयात आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायला शिकलो होतो. बघा, स्टँडर्ड फॉर्म मध्ये काय, व्हेरिएबल जे आहे त्याचा हायेस्ट डिग्री जी आहे, हायेस्ट इंडेक्स जो आहे त्यापासून उतरत्या क्रमाने लिहायचे. जे गैरहजर आहेत ते हजर करायचे. काल आपण त्याचं इंडेक्स फॉर्म आणि कोएफिशियंट फॉर्म शिकलो होतो आपण मागच्या तासाला. आता बघा, हिला भागायचे. हा जो p ऑफ x, हिला p ऑफ x म्हणतो मी x मध्ये म्हणून. तर आधी हायेस्ट इंडेक्स 2x² आहे. स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहितो मी, स्टँडर्ड फॉर्म 2x². नंतर स्क्वेअर वाला एक हातावाला नाही म्हणून 0x आणि +2. बरोबर. आता हे घ्यायचं 2x², 0x + 2 आणि डिवाइडेड बाय x + 2. याचं फर्स्ट टर्म याची फर्स्ट घ्यायची. 2x² डिवाइडेड बाय x⁴ एक x कॅन्सल होईल. आय थिंक 2x रिमेन्स. पहिला भाग 2x चा जाईल. ह्या 2x ने याला गुणायचंय 2x * x + 2. या 2x ने या दोघांना गुणायचंय. आतमध्ये गुणा 2x * x आणि 2x * 2 असं गुणाकार होईल. आता बघा, हा 2x² होईल आणि हे 4x होईल. म्हणजे 2x² + 4x. सबट्रॅक्शन असते म्हणून साइन चेंज करू. प्लसचं मायनस, प्लसचं मायनस. प्लस 2x², न्यू साइन -2x² गेट कॅन्सल. प्लस 0x, नवीन साइन -4x. 0x मायनस. आता 0x काय विचारात घ्यायचं नाही राहिलं. कोण? -4x आणि +2. हिअर -4x इज देअर फर्स्ट टर्म आणि अपॉन x. सो x गेट कॅन्सल. सो पुढचा भाग आहे -4. या -4 ने जो भागी त्याला याला गुणायचं. -4 * x + 2. -4 ने गुणायचं. मायनस साइन असल्यामुळे आतले साइन चेंज होतील. -4 * x प्लसचं मायनस 4 * 2 म्हणजे -4x - 8 होईल. -4x - 8. मायनसचं प्लस, मायनसचं प्लस. -4x + 4x गेट कॅन्सल. 2 + 8 becomes 10. It is a remainder. It is a quotient. It is a divisor. It is a dividend. म्हणजे फॉर्म्युला काय आहे, डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इनटू कोशंट प्लस रिमाइंडर. हे फॉर्म्युला आहे. म्हणजे हा घ्यायचा 2x² म्हणजे ओरिजिनल आहे बघा. 2 + 2x² ना, 2x² + 0x + 2 याच्या बरोबर हा घ्यायचा x + 2 इनटू हा घ्यायचा 2x - 4 आणि प्लस रिमाइंडर घ्यायचं. याला म्हणतात फॉर्म्युला क्लीन आहे. पुन्हा पहा, अजून एक गणित आहे आपल्याकडे. 2 गणित आहेत आणखी. आपण पुन्हा एकदा नीट लक्ष देऊयात. या ठिकाणी बघा, स्टँडर्ड फॉर्म मध्ये काय होईल, x³ 2 घात आहे का नाही, 0x². 1 घात आहे का नाही, 0x - 64 डिवाइडेड बाय x - 4. आता x³ डिवाइडेड बाय x, एक x गेला म्हणजे किती राहतील, 2 x²
एक्स स्क्वेअर ने याला गुणा. आपण 8वीला पण डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल शिकलेलो आहे, पुन्हा घेतोय म्हणून मी घाई घेतोय थोडं. एक्स स्क्वेअर इंटू एक्स म्हणजे एक्स क्यूब मायनस साइन एक्स स्क्वेअर इंटू 4 म्हणजे 4x स्क्वेअर. एक्स क्यूब मायनस 4x स्क्वेअर प्लस च मायनस मायनस च प्लस. एक्स क्यूब मायनस एक्स क्यूब गेट कॅन्सल प्लस 0x स्क्वेअर आणि नवीन साइन प्लस 4x स्क्वेअर. 0 चा विचार करू नका म्हणजे प्लस 4x स्क्वेअर. पुढचं एक खाली 0x मायनस 64 प्लस 4x स्क्वेअर आहे डिवाइडेड बाय x. एक x कॅन्सल झाला, पुढचा भाग आहे प्लस 4x. या 4x ने x मायनस 4 ला गुणायचे. x मायनस 4 ला ब्रॅकेट घालतो. 4x इंटू x मायनस 4x इंटू 4 हा होईल 4x स्क्वेअर आणि 4 चौक 16x म्हणजे 4x स्क्वेअर मायनस 16x प्लस चा होईल मायनस मायनस चा होईल प्लस प्लस 4x स्क्वेअर मायनस 4x स्क्वेअर गेट कॅन्सल. 0x प्लस 16x. 0 चा विचार करू नका म्हणजे प्लस 16x मायनस 64. परत पहा प्लस 16x डिवाइडेड बाय x आहे. x x गेट कॅन्सल, पुढचा भाग आहे प्लस 16. या 16 ने x मायनस 4 ला गुणा. 16 गुणिले x 16x 16 चौक 64. 16x मायनस 64 मायनस च प्लस हे प्लस च मायनस प्लस 16x मायनस 16x गेट कॅन्सल. मायनस 64 आणि प्लस 64 साइन डिफरंट म्हणजे हे पण कॅन्सल. इफ रिमाइंडर इज 0 then that divisor is factor of dividend. हा जो आहे ना हा याचा फॅक्टर आहे असं म्हणतात. मग म्हणजे तर तुम्ही काय म्हणणार आधी डिव्हिडंड काय बघा. हा मेन x क्यूब मायनस 64 इज इक्वल टू x मायनस 4 डिवायझर इंटू कोशंट आणि प्लस रिमाइंडर. आणि इथं म्हणणार x मायनस 4 इज फॅक्टर ऑफ x क्यूब मायनस 64. रिमाइंडर 0 आला म्हणून हा डिवायझर जो आहे तो डिव्हिडंडचा डिवायझर म्हणजे भाजक. हा याला भाज्य म्हणतात. भाज्य म्हणजे डिव्हिडंड, डिवायझर म्हणजे भाजक, कोशंट म्हणजे भागाकार, रिमाइंडर म्हणजे बाकी. इफ रिमाइंडर इज 0 then that divisor is a factor of that dividend. Okay, now थोडंसं मोठं गणित बघा. पाचवा हायेस्ट डिग्री 5 आहे बघा. 5x raised to 5 4 वाला पण आहे, 4x raised to 4 3 वाला पण आहे, नंतर 2 वाला पण आहे, 1 वाला नाहीये म्हणजे 0x आणि शेवटी प्लस 2 आणि x स्क्वेअर. हे पण उतरत्या क्रमाने x स्क्वेअर आणि x raised to 1. ओके, पहिलं 5x raised to 5 आहे, याचं पहिलं x स्क्वेअर आहे. 5 आणि 2 गेले 3 म्हणजे 5x raised to 3 आहे बघा. सॉरी भाग पहिला 5x raised to 3 इंटू त्याने याला बनायचं असतं बरोबर आहे ना x स्क्वेअर. हे दोघांनी बाहेरच्या दोघांना गुणा, याने याला गुणलं याने याला गुणलं 3 आणि 2 5 होईल. 5x raised to 5 आणि 5x raised to किती होईल 4. 5x raised to 5x raised to 4 प्लस मायनस मायनस प्लस प्लस मायनस हे सुरू होईल प्लस 4x raised to 4 आणि परत प्लस 5x raised to 4. लाईक टर्म्स आहेत 5 आणि 4 9 होईल बघा. प्लस 9x raised to 4 पुढचा खाली घ्या. बघा आता 9x raised to 4 प्लस आहे आणि डिवाइडेड बाय x स्क्वेअर आहे. 4 आणि 2 हा 9 तसाच 4 आणि 2 गेले म्हणजे x स्क्वेअर होईल. पुढचा भाग 9x स्क्वेअर. हा जो 9x स्क्वेअर याने x स्क्वेअर मायनस x ला गुणा 9x स्क्वेअर इंटू x स्क्वेअर बरोबर आहे का बघा. 9x स्क्वेअर इंटू x स्क्वेअर मायनस 9x स्क्वेअर इंटू x 2 आणि 2 4 म्हणजे 9x raised to 4
आणि हे 3 प्लसचं होईल मायनस, मायनसचं होईल प्लस, प्लस 9x⁴ मायनस 9x⁴ 0 मायनस 3x². आता बघा हा क्यूब आहे बरोबर आहे, मायनस 3x³ आणि 9x³ प्लस नवीन साइन घ्यायचं नेहमी हा, साइन डिफरंट x³ असंच साइन डिफरंट सबट्रॅक्शन 9 तून 3 गेले 6 मोठ्याचं साइन प्लस प्लस 6x³ पुढे घ्या 2x² प्लस 6x³ डिवाइडेड बाय x² प्लस 6 x दोन्ही आपण दोन गेले x चा 1 घाल 6x गुणिले ह्या 6x ने याला गुणा 6x⁴ x² आणि 6x * x. मला सांगा किती होईल? 1 आणि 2 3 होईल आणि 1 आणि 1 2 होईल. 6x³ मायनस 6x² प्लस मायनस होईल, मायनस प्लस होईल, इकडे मायनस प्लस मायनस गेट कॅन्सल प्लस 2x² आणि परत प्लस आहे बघा x² असंच आहे हे 8 होईल प्लस 0x प्लस 2 पण घेतो खाली. आता प्लस 8x² आणि पहिला x² आहे म्हणजे प्लस 8 हा पुढचा भाग झाला 8 ने गुणा x² मायनस x 8x² मायनस 8x प्लस मायनस मायनस प्लस प्लस मायनस गेट कॅन्सल. आता तिथे 0x आहे आणि नवीन 8x आहे, 0चा विचार करू नका म्हणजे प्लस 8x आणि वरून आला 2. आता डिग्री ऑफ दॅट 8x इज 1 and degree of that divisor is 2. So degree of divisor is more than that remainder. So you can't divide. So here your division is over. So now answer is हे घ्यायचे बघा 5x⁵ plus 4x⁴ minus 3x³ plus 2x² plus 0x plus 2 is equal to dividend is equal to divisor x² minus x into dividend quotient 5x³ plus 9x² plus 6x plus 8 and plus remainder. Listen carefully. Dividend is equal to हे दोघांचं गुणाकार divisor into quotient plus remainder. That is our answer. I think all of you understand the simple division method. Here no any हे आपण इयत्ता म्हणजे थोडक्यात मागच्याच इयत्तेत शिकलेलो आहोत त्यामुळे हे सोपं आहे म्हणून थोडंसं फास्टली पण घेतलंय. या ठिकाणी साधा भागाकार आपला संपलाय. तुम्हाला सगळ्यांना नक्की येईल, तुम्ही स्वतः करून पहा. हीच गणित आपण सिंथेटिक डिव्हिजनने पण सोडवू शकतो. आता आपण जाऊया सिंथेटिक डिव्हिजन कडे. सेम गणित घेतो सिंथेटिक डिव्हिजनने. हीच गणित आपण सिंथेटिकने सोडूयात. बघा आता सिंथेटिक डिव्हिजन मेथड. बरोबर आहे सिंथेटिक. त्याला संश्लेषण भागाकार असं म्हणतात मराठीमध्ये. आता पहा 2 plus 2x² divided by x plus 2 पहिलं गणित हेच गणित घेतो आधी. x³ minus 64 आणि x minus 4 5x⁵ plus 4x⁴ minus 3x³ 2x² plus 2 आणि x² minus x. बघा नीट समजून घ्या. या ठिकाणी जिला भागायचे ती p of x म्हणूया. तिला आपण 2 plus 2x² राईट इन द स्टँडर्ड फॉर्म. इथं स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहा. स्टँडर्ड फॉर्म उतरत्या क्रमाने इंडायसेसच्या मोठा 2x² आहे, x नाही म्हणून 0x, शेवटी
प्लस 2 याला म्हणतात स्टँडर्ड फॉर्म. आता कोएफिशियंट फॉर्म, याचा कोएफिशियंट फॉर्म 2 0 आणि 2. आता बाय सिंथेटिक डिव्हिजन मेथड, बघा नीट लक्ष द्या. हे जे कोएफिशियंट घेतले ना आपण कोएफिशियंट फॉर्म मध्ये, हे लिहायचे असे अंतरावर. शेवटच्या अगोदर कशी उभी रेघ ओढायची आणि पहिल्याच्या अगोदर उभी रेघ ओढायची. झालं. या ठिकाणी संख्या, याच्या खाली संख्या मांडता येतील एवढं अंतर घेऊन अशी एक आडवी रेघ ओढायची. परत पहा, शेवटच्या अगोदर, पहिल्याच्या अगोदर आणि याच्या खाली एक अंतर लिहिता येईल असं अंतर ठेवून खाली एक आडवी. इथपर्यंत समजलं? आता ज्याने भागायचंय याने भागायचंय, पहा कळतंय का? आता याने भागायचंय म्हटल्या बरोबर x प्लस 2 आहे. ज्याने भागायचंय याने भागायचंय त्याला 0 घ्यायचं, म्हणजे प्लस 2 चं मायनस 2 होईल. याची किंमत काढायची, ती किंमत इथं घ्यायची. काय सांगितलं मी? हा जो डिवायझर आहे त्याच्या इज इक्वल टू 0 घ्यायचं, बरोबर 0 प्लस x ची किंमत काढायची, ती किंमत इथं घ्यायची. हा आता बघा बरं का नीट, पहिला अंक जो आहे हा असाच खाली घ्यायचा, तिरका गुणाकार करायचा. बघा -2 × 2 गुणाकारात एकच मायनस आहे म्हणून -4 होईल. हा गुणाकार इथं मांडायचा. तिरकस गुणाकार करायचा आणि उभी बेरीज करायची. 0 - 4 0 दाखवून ठेवा, काय राहील -4. आता परत गुणाकार करायचा, -2 - 4 दोन मायनस आहे म्हणजे प्लस होईल आणि 4 × 8 होईल आणि गुणाकार इथे मांडायचा. उभी बेरीज करायची, 2 + 8 10. हिची कोपऱ्यात आली ही रिमाइंडर आली. काय आली? रिमाइंडर. आणि ही जी आले हा कोएफिशियंट फॉर्म ऑफ कोशंट. काय 2 आणि -4. आता इंडेक्स फॉर्म, ही रिमाइंडर आहे. कोएफिशियंट फॉर्म ऑफ कोशंट, हे बघा 2 - 4. आता जेवढे कोएफिशियंट आहेत त्याच्यापेक्षा 1 डिग्री कमी असते, म्हणजे 2 कोएफिशियंट म्हणजे डिग्री किती असेल 1, म्हणजे डिग्री 1 आहे म्हणजे व्हेरिएबल x आहे म्हणजे 2x⁻1 आणि -4 आणि रिमाइंडर 10. आणि उत्तर कसं लिहायचं? डिव्हिडंड 2 + 2x² डिवायझर x + 2 इंटू कोशियंट 2x - 4 आणि रिमाइंडर 10. अशा पद्धतीने आलं बघा, सेम उत्तर आलं. अजून एक गणित बघा इथे, ते पण आपण सोडवणार आहोत. आणखी एक गणित घेतो की जे आपण ह्याच पद्धतीने करूया. हेच गणित तुम्ही साध्या भागाकार पद्धतीने पण करू शकता. मी आधी 4 इथे शिकवलं तुम्हाला. बघा आता p of x इज इक्वल टू हायेस्ट इंडेक्स 3, 2 वाला नाहीये, 1 वाला पण नाहीये आणि -64. कोएफिशियंट फॉर्म बघा इथं 1 आहे, 0 0 आणि -64 बरोबर. बाय सिंथेटिक डिव्हिजन मेथड, SDM शॉर्टकट मी लिहिला तुमच्यासाठी नाही येतो. 1 0 0 आणि -64 थोडेसे अंतरावर लिहायचे. शेवटच्या अगोदर एक उभी रेघ, पहिल्याच्या अगोदर एक उभी रेघ, एक आडवी रेघ. आता x - 4 ने भागायचे इज इक्वल टू 0 -4 प्लस होईल म्हणजे इथे 4 किंमत घ्यायची. जिने भागायचं ते करायचं. पहिला अंक तसं खाली घ्यायचा, तिरकस गुणाकार 4 1 हे रेघा तुम्ही नाही करायचं, तुम्हाला समजावं म्हणून मी केलं. 4 1 4 0 अधिक 4 4 हे दोघांचा गुणाकार 4 चौक 16 0 अधिक 16 16 16 चौक 64 -64 प्लस 64 आन्सर इज 0. हे झालं रिमाइंडर. हा जो आहे हा
क्वोशियंट जो आहे त्याचा कोणता फॉर्म आहे? कोएफिशियंट फॉर्म. वन 4 16. आता इंडेक्स फॉर्म ऑफ क्वोशियंट 3 आहेत बघा. ती गज आहे. 1 डिग्री कमी असते म्हणजे डिग्री 2 होईल. व्हेरिएबल x आहे म्हणजे 1x2. 2 डिग्री म्हणून 1x2 डिग्री म्हणजे हायेस्ट इंडेक्स प्लस 4x आणि प्लस 16. संपलं. रिमाइंडर 0 आला, क्वोशियंट आला. आता उत्तर डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इनटू क्वोशियंट प्लस रिमाइंडर 0. जेव्हा कोपऱ्यात लांब करतोय ना, हा रिमाइंडर असतो. जेव्हा रिमाइंडर 0 असतो तेव्हा हा याचा फॅक्टर असतो. हेन्स x minus 4 इज फॅक्टर ऑफ x³ minus 64. मला असं वाटतं तुमच्या लक्षात येतंय. अजून एक गणित याच्यानंतर अजून एक गणित घेतो, नीट समजून घ्या. p of x is equal to हायेस्ट इंडेक्स 3x³ नंतर 2 आहे का? आहे. 3 नंतर 2 घात 1 घात आहे का याच्यात? नाही. आणि कॉन्स्टंट कोएफिशियंट फॉर्म बघा 3 2 0. फक्त -1 मात्र आठवणीने घ्यायचं. बाय सिंथेटिक डिव्हिजन मेथड 3 2 0 आणि वजा 1. पहिल्याच्या शेवटच्या अगोदर एक आडवी. आता x प्लस 2 आहे त्याच्याबरोबर 0. ज्याने भागायचं ते घ्यायचं म्हणजे इथं -2 आहे. बरोबर का? हा असाच खाली 3 -2 into 3 एकच मायनस साइन आहे म्हणजे -6 होईल. आता हा +2 आहे बघा. +2 -6 साइन डिफरंट सबट्रॅक्शन बिगर साइन म्हणजे -4 होईल. आता तिरका गुणाकार -2 -4 2 मायनस साइन म्हणजे 8 होईल. 0 + 8 -2 into 8 एकच मायनस साइन आहे 16 आणि -1 -16 साइन सेम ऍडिशन इथे -17. दॅट इज द रिमाइंडर. बरोबर. त्यानंतर कोएफिशियंट फॉर्म ऑफ क्वोशियंट 3 -4 8 हे तिघ जण मधले. आणि मग इंडेक्स फॉर्म ऑफ क्वोशियंट किती जण आहेत ते? तिघ आहेत. तिघ म्हणजे डिग्री 2 असेल म्हणजे 3 व्हेरिएबल x आहे x² -4x + 8 हा क्वोशियंट आला. त्यामुळे उत्तर कसं द्यायचे बघा. डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इनटू क्वोशियंट आणि प्लस रिमाइंडर. सम. दॅट इज द आन्सर. सो आय थिंक ऑल ऑफ यू अंडरस्टँड. सिंथेटिक डिव्हिजन मेथड किती सोपी आहे बघा. अजून मी त्याचे 2 गणित घेतो म्हणजे तुम्हाला आणखी समजेल. 5 नंबर बघा. आपल्या पुस्तकात त्याची बरीचशी गणित आहेत. तुम्हाला ते घरी सोडवायचं आहे. 3.3 बघा. 2y⁴ -3y³ + 5y - 4 हे गणित पुस्तकात सोडून दिलेले आहे. त्यामुळे हे काही घेत नाही मी. आपण 3.3 मधले गणित घेऊया. त्यातलं 3 नंबरचं सेम मी घेतलंय. 1 नंबर मध्ये उतरत्या क्रमाने 2 मध्ये पण आहे. आपण चौथं घेऊया. 2x⁴ 3x³ + 4x - 2x² डिवायडेड बाय x + 3 आणि x⁴ 3x² - 8 डिवायडेड बाय x + 4. बाकीचे तुम्ही करू शकता. 2च गणित आता घेतले की आपला सिंथेटिक डिव्हिजन मेथड तुम्हाला समजले असल्याचा अर्थ होईल. अजून चान्स आहे बघा. समजून घ्या नीट.
आता पहा पी ऑफ एक्स हायेस्ट इंडेक्स 2x रेस टू 4 नंतर 3 आहे बघा 2 पण आहे 1 पण आहे पण शेवटचं कॉन्स्टंट टर्म नाही म्हणून 0 मग कोएफिशिएंट फॉर 2 3 -2 4 आणि 0 नेहमी लक्षात ठेवा कोएफिशिएंट डिग्री पेक्षा 1 ने जास्त पाहिजे डिग्री 4 आहे की नाही 5 पाहिजे 1 2 3 4 5 असं चेक करून घ्यायचं बाय सिंथेटिक डिव्हिजन मेथड 2 3 -2 4 0 पहिल्याची आणि शेवटची अगोदर एक उभी रेघ ओढली आणि एक आडवी x + 3 = 0 म्हणजे x ची किंमत -3 येते बघा हा 2 असाच -3 म्हणजे एकच वंश नाही म्हणून माझा 6 होईल बघा आता या दोघांचा गुणाकार सॉरी आधी गुणाकार वरती मांडायचा असतो असं 3 -6 साइन डिफरन्स सबट्रॅक्शन बिगर साइन परत गुणाकार -3 -3 2 मायनस म्हणजे प्लस होईल 9 होईल आता -2 + 9 + 7 होईल -3 * 7 -21 होईल 4 - 21 साइन डिफरन्स सबट्रॅक्शन 17 4 21 मोठे साइन द्यायचे -3 गुणाकार आहे बघा प्लस 17 3 51 होईल परत पहा बघा 3 2 असाच घेतला -6 3 -6 -3 प्लस 9 7 होईल 7 3 21 -21 वजा 17 वजा 3 मूल्य वजा 17 वजा वजा अधिक 17 3 51 आणि 0 अधिक 51 रिमाइंडर आला 51 कोएफिशिएंट फॉर्म ऑफ क्वोशिएंट 2 -3 7 -17 आता इंडेक्स फॉर्म ऑफ क्वोशिएंट बघा बरं का किती जण ते 4 म्हणजे डिग्री किती असते 3 2 व्हेरिएबल x असेल x रेस टू डिग्री 3 -3 x रेस टू 2 प्लस उत्तर त्या क्रमाने करायचं +7 आणि -7 आणि उत्तर लिहिता येईल इथं हे बघा हे घ्या इथं x + 3 घ्या इथं क्वोशिएंट घ्या आणि +51 म्हणा अजून एक गणित आहे बघा p ऑफ x बरोबर x रेस टू 4 3 नाहीये म्हणून 0 x रेस टू 3 2 आहे बघा इंडेक्स 2 वर इंडेक्स वाला नाही म्हणून 0x आणि शेवटी -8 आहे कोएफिशिएंट फॉर्म इथं 1 आहे 0 आहे -3 आहे 0 आहे -8 बाय सिंथेटिक डिव्हिजन मेथड 1 0 वजा 3 0 वजा 8 x + 4 आहे बरोबर 0 घ्या म्हणजे x ची किंमत -4 येते एवढंच काळजीपूर्वक करायचं बघा पहिलं एक असं वजा 4 गुणिले 1 एकच वजाचे नाही म्हणून वजा 4 0 -4 उभी बेरीज करायची म्हणजे काय राहील -4 आता -4 -4 + 16 -3 + 16 साइन डिफरन्स सबट्रॅक्शन बिगर साइन म्हणजे 13 येईल -4 13 एक वजाचे नाही म्हणजे 13 = 52 होईल वजा 0 वजा 52 म्हणजे किती राहील वजा 52 राहील वजा 4 गुणिले वजा 52 वजा वजा अधिक 4 गुणिले 8 208 होईल आणि वजा 8 अधिक 208 चिन्ह समान वजाबाकी करू मोठे चिन्ह 200 म्हणजे रिमाइंडर 200 कोएफिशिएंट फॉर्म ऑफ क्वोशिएंट 1 वजा 4 13 वजा 52 इंडेक्स फॉर्म ऑफ क्वोशिएंट किती जण इथे चौघ आहेत बघा डिग्री 3 1 x रेस टू 3 -4 x रेस टू 2 13 x रेस टू 1 आणि शेवटी वजा 52 उत्तर लिहिता येईल व्हेरिएबल जर y असेल तर इथे y मध्ये येईल हे उत्तर अशा पद्धतीने सिंथेटिक डिव्हिजन
म्हणजे तुम्ही 3.3 आणि 3.2 मधले क्वेश्चन नंबर 5 सोडू शकता, 6 पण सोडू शकता तुम्ही, त्याला ट्राय करा. आता आपण पुढच्या तासाला व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल शिकणार आहोत. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.